मी मैनाक घोष, जिल्हाधिकारी सांगली। राज्य शासनाने खरीप हंगामातील पीक नोंदणी अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे, ज्याला डीसीएस सेंट्रल अर्थात ई पीक पाहणी ही नवीन प्रणाली सुरू केलेली आहे। या नवीन प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे बदल शासनाने करण्यात आलेले आहे। पूर्वी वापरले जाणारे डीसीएस स्टेट ॲप हा सद्यस्थितीत बंद करून आता डीसीएस सेंट्रल ॲपद्वारे ई पीक पाहणी केली जाणार आहे। पूर्वी शेतकरी स्वतःही ई पीक पाहणी करू शकत होते, मात्र आता ही प्रक्रिया शासनाने नियुक्त केलेल्या सहाय्यक मार्फत केली जाणार आहे। तसेच प्रत्येक सहाय्यकांची फेस ऑथेंटिकेशनद्वारे पडताळणी करूनच पाहणी होणार आहे। त्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक निश्चिती होणार आहे। यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा वापर करण्यात येत असून पीक नोंदणी अधिक अचूक व विश्वासनीय होतील। तसेच ग्राम महसूल अधिकारी आता 100% ओनर्स प्लॉटची पडताळणी करणार आहेत। त्यामुळे नोंदणीची शहानिशा अधिक काटकोरपणाने केली जाणार आहे। आता केवळ पिकाचे क्षेत्र नव्हे तर संपूर्ण सर्वे क्रमांकाचे क्षेत्र विचारात घेऊन पाहणी केली जाणार आहे। पाहणी करताना आवश्यक असलेले 20 मीटरचे अंतर पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आलेलं आहे। मी सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी व नियुक्त सहाय्यक यांच्या संपर्कात आपण राहावी व त्यांच्याशी संपर्क करावी। सहाय्यक पीक पाहणीसाठी शेतात येतील त्यावेळी स्वतः आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा सहकार्य करावे। अचूक ई पीक पाहणीमुळे शासनाकडे आपल्या पिकाची योग्य नोंद होते। याचा लाभ पीक विमा, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, कर्ज, अनुदान, विविध कृषी योजना आणि इतर शासकीय लाभ मिळविताना याचा लाभ होतात। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करावी। तर मग चला आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अचूक पीक पाहणी नोंद करूया आणि शासनाच्या योजनाचा अधिक लाभ घेऊया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।